नमस्कार, मी शाहिद खेराडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 रोजी निकाल आपल्या हाती येणार आहे। महाविकास आघाडी महायुती या दोघांमध्ये लढत आहे आणि दोन्हीकडून प्रचाराची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये आपली शक्ती पणाला लावत आहे। प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी आपापल्या परीने आपल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी आपला सर्व अनुभव आणि आपला सर्व वेळ त्या ठिकाणी व्यक्त करत आहे। मात्र आज आपल्याला पाहायचं आहे की आपल्याबरोबर आज भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हा मोर्चाच्या सन्माननीय अध्यक्षा सुरेखाताई खेराडे आहेत, ज्या चिपळूण नगरीच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा एक झेंडा त्या फडकवत आहेत। मात्र या विधानसभेच्या निमित्तानं नेमकं त्यांची भूमिका काय आहे किंवा एकंदरीत मतदारसंघाचं चित्र काय आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सुरेखा खेराडे मॅडम यांच्याशी। मॅडम, तुमचं स्वागत आहे। विधानसभा निवडणूक आता फार जवळ आलेली आहे। 20 नोव्हेंबर तारीख अगदी नजीक आहे। अशा वेळेला महायुतीच्या वतीनं शेखर निकम सर हे आपले उमेदवार आहेत। आपण जरी कमळ जरी तुमच्या गाड्यामध्ये आपल्याला दिसत असलं तरी सुद्धा घड्याळाचा प्रचार तुम्हाला करावा लागणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं या मतदारसंघातलं चित्र आहे, कारण आपण एक नगराध्यक्ष देखील राहिलेलं आणि आपण जिल्ह्याचं नेतृत्व देखील करता महिला मोर्चाचं, त्यामुळे एकंदरीत परिस्थिती या मतदारसंघातली काय वाटते तुम्हाला? नमस्कार। खरं तर महायुतीचं इलेक्शन तर 20 नोव्हेंबरला आहे आणि महायुतीचे चिपळूण संगमेश्वर उमेदवार आमचे शेखर सर आहेत। शेखर सरांचं आत्ता वातावरण बघितलं तर खूपच चांगलं आहे आणि शेखर सरांवर प्रेम करणारी जी नागरिक आहेत ते खूप आहेत। नुसतं काम पाहत ना, ते शेखर सरांची जी संयमी आणि शांत वृत्ती आहे त्यालाच लोक भावलेली आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेखर सरांनी आत्तापर्यंत कुठल्याही एकाही आमदाराने एवढा निधी आणला नाही ह्या चिपळूण संगमेश्वर ह्या मतदारसंघात, परंतु शेखर सर एकमेव आमदार शेखर सर त्यांनी 2490 कोटीचा निधी ह्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात आणलाय आणि म्हणूनच विकास म्हणजे काय तो लोकांपर्यंत पोचलाय। शाश्वत विकासाला मतदान करणारा हा नागरिक आहे, कुठच्याही आमिषाला बळी न पडणारा हे नागरिक आहे। आता लोक चांगली हे झालेली आहेत, शहाणी झालेली आहेत। आपल्याला आता विकास हवा आहे, आपलं गाव सुधारलं पाहिजे, आपल्याकडे ह्या गावात रोजगार आला पाहिजे, आपली मुलं आपल्या घरी थांबली पाहिजेत, आपल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। त्यामुळे शेखर सरांचं जे आत्ता मी संकल्प वाचला, आढावा पुस्तक अहवाल, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्रदूषणमुक्त हा तालुका किंवा शहर करायचं आहे। प्रदूषणमुक्त शहर म्हणजे तालुकामध्ये त्यांना असे उद्योग आणायचे आहेत की प्रदूषण पण झालं नाही पाहिजे आणि रोजगारही मिळाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूरमुक्त शहर। ऑलरेडी आम्ही नगरपालिकेत असताना 2000 कोटीचा रिव्हर डेव्हलपमेंटचा DPR सुद्धा तयार केलेला आहे आणि त्यासाठी शेखर सर निश्चितच प्रयत्न करतील। दुसरा विषय आहे ब्लू लाईन आणि रेड लाईन, हा सुद्धा विषय त्यांनी घेतलेला आहे। एकंदर शेखर सरांचं बघितलं, कामाचा आढावा घेतला तर नक्कीच शेखर सरांना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो नागरिकांकडून। आत्ताच मी प्रचारातून आले, जरी माझ्या गळ्यात कमळ असलं तरीसुद्धा लोकांना माहिती आहे महायुतीचं हे इलेक्शन आहे, मॅडम सांगतील त्याच याला मतदान करणार, 2 नंबर बटन घड्याळ यालाच आम्ही मतदान करणार म्हणून त्यांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे शेखर सरांचा विजय निश्चित आहे। पण आता तुम्हीच म्हटल्याप्रमाणे जर आपण ग्रामीण भागामध्ये गेलात किंवा शहरातल्या काही आपण भागामध्ये गेलात तर एका वेळेला तुम्ही नगराध्यक्ष म्हणून प्रचार केलेला आहे, तेव्हा आपण कमळ लोकांना सांगितलं असेल। मात्र आता लोक समजा अशिक्षित लोक आहेत, जुनी जाणती लोक आहेत, वृद्ध लोक आहेत, यांना कन्व्हिन्स करताना काय तुम्हाला कसरत करायला लागते का? आत्ताच अनुभव आलाय माझ्या गावात जाताना, ज्येष्ठ माझ्या महिला आहेत भगिनी, त्यांना माहिती आहे सुरेखाताईचं कमळ असतं, पण त्यांना मी समजावून सांगितलं की आत्ता आम्ही सगळे एकत्र आलोय, त्यामुळे ताई माई अक्का तुम्ही आता 2 नंबर बटन घड्याळालाच मतदान करा। जेव्हा सुरेखाताई असेल तेव्हा तुम्ही तेव्हा लक्षात ठेवा कमळ निशाणी, पण आत्ता आपल्याला 2 नंबर बटन घड्याळ म्हणून आहे। आणि त्यांना ते कन्व्हिन्स केल्यावर त्यांना समजून सांगितलं, ते समजलेले आहेत, कारण ताई सांगेल तेच, त्या अक्का ताई माई अक्का आहेत ना, आमची सुरेखाताई सांगेल तेच ऐकणारे आहेत। त्यामुळे 2 नंबर बटन घड्याळ त्यांनी लक्षात ठेवलेलं आहे। आता आपण म्हटलात की सरांनी 2490 कोटीचा जो कार्यभार सादर केला आहे, त्यांनी खरोखर तेवढा निधी आणला, विकास कामं केलेली आहेत, परंतु समोरून असं म्हटलं जाते की ही लढाई जी आहे ती विकासाची लढाई नाही, तर ही विचारांची आणि तत्वांची लढाई आहे। यावर तुम्ही काय सांगाल? नक्कीच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। सहविचारातून सहप्रवास हा राजकीय सरांचा चाललेला आहे,
मला वाटत नाही की सरांचे विचार खरंच चांगले आहेत, सात्विक आहेत, तात्विक आहेत आणि लोकांना न्याय देणारे आहेत. त्यामुळे नक्कीच ह्या चिपळूण संगमेश्वर विधानसभेत लोकांपर्यंत आत्ता हे शेखर सरांचं खरं विधान ह्या मतदारसंघात तिसरी वेळा फिरण्याची वेळ आली. कारण पहिली 5 वर्ष, दुसऱ्या वेळी ते विजयी झाले म्हणून ती 5 वर्ष आणि आता हे 11वं वर्ष चालू आहे. म्हणजे मतदारसंघ अनोळखी आहे असं नव्हे, प्रत्येक मतदारसंघातल्या नागरिकांना सर पूर्णपणे ओळखतात, कोण कसा आहे, कोण माझ्या बाजूने आहे आणि कोण माझ्या विचाराचा आहे. त्यामुळे शेखर सरांचे जे विचार आहेत त्यांच्या कार्य अहवालातच म्हटले सहविचारातून राजकीय सहप्रवास. त्यामुळे नक्कीच शेखर सरांच्या ह्या विचारातून त्यांच्यापर्यंत ते पोचलेले विचार आहेत ते त्यांना पटलेले आहेत आणि समविचारी झालेले आहेत. शेखर सरांच्या मतांच्या नुसार ही नागरिक झालेले आहेत. थोडी त्यांची शेवटी हे होतंच, कुठला उमेदवार मला पाहिजे तो शेवटी प्रेफरन्स आहे. पण मला वाटतं की आत्ता पहिला प्रेफरन्स आहे तो शेखर सरांना आहे. मॅडम, आपण एक महिला आहात आणि आपण महिला मोर्चाचे आपण जिल्हाध्यक्षपदी आहात आणि एक नारी शक्ती म्हणून आपण काम करताय. लाडकी बहीण ही योजना आहे ती आता घराघरापर्यंत पोहोचलेली आहे, लोकांना पैसेसुद्धा आलेले आहेत. ही एक गोष्ट सकारात्मक जर आपण पकडली तर दुसरीकडे त्या योजनेवरती टीका टिप्पणीसुद्धा होते. किंबहुना परवा महाविकास आघाडीच्या वतीने देखील 1500 ऐवजी 3000 रुपयाचं त्या ठिकाणी योजना आपण आणणार आहोत अशा पद्धतीचे एक आश्वासन दिले गेले. त्याचबरोबर महिलांना अर्ध नाही तर पूर्ण तिकीट माफ असेल सहप्रवासामधलं एस टीमधलं. अशा पद्धतीने ज्या वेळेला आश्वासने दिली जातात किंवा योजना लोकांसमोर मांडल्या जातात तर महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की महिला कुठल्या गोष्टीवरती आकर्षित होतील? नाही, टीका टिप्पणी होऊ दे, शेवटी विरोधी पक्ष टीका करतच राहणार. कारण मी काम करत असताना जरी चांगलं काम केलं तरी त्या चांगल्या कामावर टीकाही होतच असते. परंतु आत्ताच कालच मला वाटतं भाजपाने एक संकल्पपत्र जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, जे 1500 रुपये पर मंथ होते ते आता 2100 रुपये त्यांना मिळणार आहेत. हा परवाचा संकल्पपत्र त्यांनी जाहीर केलेला आहे आणि खरंच महिला इतक्या खुश आहेत. कारण आम्ही जेव्हा प्रचार करायला जातो त्या महिलांचं मुद्दा म्हणून विचार, तुम्हाला कसं म्हणजे तुम्हाला पैसे मिळाले का? हो मिळाले मॅडम, आमच्या खात्यातही जमा झाले, आम्हालाही बरं वाटतं, मुलांच्या फी भरता येतात, आम्हाला काय घरगुती लागलं सामान तर आणता येतात. खरोखर एक प्रकारचा आम्हाला महायुतीच्या सरकारने आम्हाला आमच्या संसाराला हातभार लावला आहे. त्यामुळे आम्ही खरंच ह्या महायुतीच्या सरकारला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही त्यांचे आभार मानतो आणि आम्ही खरंच समाधानी आहोत असं माझ्या महिला भगिनींचं मत आहे. कारण नुसत्या महिला भगिनी ही लाडकी बहीण ही योजना, अनेक योजना आहेत. म्हणजे मुलगी जन्माला आली की ते 1 लाख रुपये जमा होणार हा विषय आहे. अनेक अशा योजना आहेत की महिलांसाठी खूप ह्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या महिला भगिनी खुश आहेत आणि ह्या महिलांचं 100% मतदान महायुती सरकारलाच होणार हा माझा विश्वास आहे. एकीकडे असं म्हटलं जातं की 1500 रुपये दिले गेले आहेत, मात्र महागाईचा स्तर आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे ते 1500 आले की ते कधी जातात असं कळत नाही असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे. टीकाही होतच राहणार. मी तुम्हाला तेच सांगते, आत्ता संकल्पपत्रात सुद्धा तेच म्हटलंय, जे तुम्ही महागाई म्हटलंय, जे आत्ताचे भाव आहेत ते स्थिर स्थावरच राहणार. आणि महागाई कुठे? तुम्ही सांग कसली महागाई? सिलेंडर तर वर्षाला 3 माफ केलेले आहेत आणि महिला भगिनी माझ्या खुश आहेत ना, त्यांच्या खिशाला सगळंच परवडतंय. त्या कधी म्हणाल्याच नाही महागाई म्हणून मी आत्ता एवढी फिरते तरी मला कधी उलट त्या खुश आहे की सिलेंडर आम्हाला मिळालेत. मोदीजींमुळे आम्हाला चूल जी फुंकायला लागायची ती मोदीजींमुळे आम्हाला सिलेंडर मिळाली. हे पहिलं वाक्य. आधीच्या महिला, आधी जे पंतप्रधान होते ते कोणाला कळायचे का हो? आपल्या भारताचे पंतप्रधान कोण? कुणी विचारलं तर कुठल्या महिलेला सांगता यायचं नाही. पण आज मोदीजी घरातल्या अगदी म्हाताऱ्या बाईला पण विचारलं ना, अगं कोण ग पंतप्रधान आपल्या भारताचे, तर सांगते आमचे मोदीजी. का ग? अगं मला सिलेंडर दिलं, माझे डोळे गेले होते त्या चुलीच्या धुरातून, पण त्यांनी आज मला सिलेंडर दिला. मोदीजी खऱ्या अर्थाने ह्या महिलांच्या योजनेमुळे घराघरात पोचले, शेवटच्या घटकांपर्यंत मोदीजी पोचलेत. आणि म्हणूनच ह्या महायुती सरकारने ज्या काही योजना आणलेल्या आहेत, बालगोपालांपासून महिलांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत, आणि म्हणूनच ह्या महायुतीला मोठ्या प्रमाणावर प्रेफरन्सही मिळाली आहे आणि खरंच महायुतीचं सरकार ह्या राज्यात येणार आहे असा मी विश्वास व्यक्त करते. आता आपण आपल्या मतदारसंघातील पहिल्यांदा आपण आपल्या ज्या नगरीचे आपण नगराध्यक्ष आहात त्या चिपळूण शहराचा आपण विचार करूया. या ठिकाणावरून आपण काय वाटतं की शेखर सरांना किती मताधिक्य मिळू शकतं या शहरामधून, तुमच्या शब्दाला मान ठेवून?
मी आत्ता जवळजवळ बरेचसे मतदारसंघ झालेत, आता पेठमाप आणि गोळकोट राहिले. तर ह्या मतदारसंघात फिरत असताना आम्ही जेव्हा डोर टू डोर गेले, मी सुद्धा नगराध्यक्ष असताना खाली असं नाही केलं कमळा याला मतदान द्या घड्याळाला. डोर टू डोर मी सुद्धा जिने चढून, जेव्हा नगराध्यक्षाच्या वेळेस जिने चढून गेले तेव्हा सुद्धा आत्ता शेखर सरांच्या आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा नगराध्यक्ष असून डोर टू डोर गेले. मला लोकांपर्यंत पोचायचं होतं, लोकांना विचारायचं होतं, मला सुद्धा त्याचं हे घ्यायचं होतं, रिझल्ट घ्यायचा होता माझ्या कामाचा सुद्धा आणि शेखर सरांच्या सुद्धा. म्हणून मी डोर टू डोर गेले. मॅडम तुमच्या कामावर पण खुश आहोत आम्ही, टीका करणारे करू देत, आणि शेखर सरांचं सांगूच नका, आम्ही शेखर सरांनाच मतदान करणार, हे आम्हाला ऐकायला मिळालं. आता विषय आता आपण शेखर सरांचा बोलतोय, मात्र महाविकास आघाडीकडून प्रशांत यादव जे आहेत, नवा चेहरा, सहकारी क्षेत्रामध्ये काम केलेला आहे आणि एक प्रकारे नव्यानं त्यांना संधी मिळाल्यामुळं त्यांचा सुद्धा प्रभाव मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यांची प्रचार यंत्रणा फार मोठ्या जोराने चालू आहे. अशामध्ये आपण काय तुलना करता, प्रशांत यादव ह्या उमेदवाराकडे आपण कसं पाहता? नाही, शेवटी प्रत्येकाचा भाग आहे, त्याची पर्सनॅलिटी म्हणजे जसं लोकांना भावेल तसं. पण आज कसं शेखर सर यांना जो ॲडमिनिस्ट्रेशनचा जो अनुभव आहे, प्रशासनातला अनुभव, कामाचा अनुभव आहे, आणि लोक विचार काय करणार की शेखर सरांनी पहिल्या 5 वर्षात कामं केलेत, हा अनुभव आहे त्यांच्याशी, आणि उर्वरित कामं आपली व्हायची आहेत. एका टर्ममध्ये कुठलाही पदाधिकारी काम करू शकत नाही, उर्वरित कामं त्याला दुसऱ्या टर्ममध्ये करावी लागतात. म्हणून लोक काय म्हणतात, पहिल्या टर्ममध्ये अर्धवट राहिलेली कामं तर दुसऱ्या टर्ममध्ये हाच नेता करणार, हाच आमदार करणार, म्हणून त्यालाच निवडून देणं गरजेचं आहे. त्यामुळे लोक नवीन ह्याच्यापेक्षा जुन्याचाच विचार करतील असं मला वाटतंय. आता प्रचार यंत्रणेमध्ये भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी तर काम करतच आहेत, मात्र एखादा वरिष्ठ पातळीवरचा नेता या ठिकाणी प्रचारासाठी येणार आहे का, किंवा तशा पद्धतीचे काय नियोजन आहे का? आता उदय सामंत उद्योग मंत्री तर येऊन गेलेलेच आहेत. ते शिवसेना भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीचे आता ते नियोजन असेल ते मला ठाऊक नाहीये, पण कदाचित येऊ शकतील, कारण अजून वेळ आहे. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने अगदी ग्राउंड लेवलवर उतरून काम करते, तुम्ही बघताच आहात. मला वाटतं महायुतीमध्ये भाजपाचेच कार्यकर्ते जास्त दिसत प्रचारात, असं मला वाटतंय. मग काय वाटतं तुम्हाला की आता येणाऱ्या 20 तारखेला नेमकं मतदान कशा पद्धती होईल आणि सरांना या पूर्ण मतदारसंघामध्ये किती लीड मिळू शकतं असा तुमचा अंदाज आहे जो तुम्ही आढावा घेताय? गेल्या वेळेस सरांना 50,000 मताने ते लीडने आले. ह्यावेळेस सुद्धा अबव 50,000 नेच येणार हा विश्वास आहे. कारण गेल्या वेळेस शेखर सर कोरे होते, कोरी पाटी होती, कामं नव्हती, कारण पहिल्या वेळेस पडले होते. म्हणून सरांनी परत ते मतदारसंघ सोडला नाही, पुन्हा लोकांपर्यंत संपर्क ठेवला. संपर्क आणि प्रवास हा फार महत्त्वाचा असतो राजकारणात, आणि त्यांनी दुसऱ्या वेळेस त्यांनी संपर्क आणि प्रवास लोकांपर्यंत ठेवला. अगदी त्यांनी पर्सनली कामं केली. कोणाला ॲडमिशनला पैसे नव्हते त्यांच्या संस्थेमध्ये, त्यांच्या शिक्षण क्षेत्रात, त्यामुळे त्यांना गरिबांना हातभार लावलेला आहे. अनेक पर्सनली कामं केली, जरी पद नव्हतं आमदारकीचं तरीसुद्धा शेखर सरांनी अनेक पर्सनली कामं केलेत, आणि म्हणूनच त्यांना भावलं लोकांना की पर्सनली कामं जर एवढं करतोय तर ह्यांना आमदारकीचं पद मिळावं, किती कामं करतील. आणि दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी आमदारकीचं पद मिळालं, अनेक कामं केली. मी तुम्हाला तेच सांगते, कुठलाही आमदार अजूनपर्यंत एवढा निधी आणला नाही एवढा शेखर सरांनी आणला. आणि म्हणूनच एकमेव असा आमदार आहे आत्ता शेखर सर की तोच याही पुढे जे आता रिव्हर डेव्हलपमेंटचा 2,000 कोटीचा जो हे आहे DPR म्हणजे प्लॅन आहे तो सर पूर्ण करतील. कारण फटका मोठा बसलाय, तो चिपळूण तालुक्याला बसलाय, चिपळूण शहराला बसलाय, आणि तोच मोठा इश्यू आहे. आणि हे महायुती सरकारच करेल, कारण चिपळूण शहराची पाणी योजना, ग्रॅव्हिटीची पाणी योजना 165 कोटीची आम्ही सभागृहात DPR मंजूर केला, टेक्निकल सँक्शनला पाठवलं, सगळं त्याच्या वाद झाले, बरंच झालं. म्हणजे ही पाणी योजना होऊ नये म्हणून आम्हाला विरोधी पक्षांनी आम्हाला खूप त्रास दिला, पण आम्ही ते सुद्धा कमी पडलो नाही, तिथे मंजूर करून ठेवलं आणि आमचा पिरियड संपला. परंतु ते शेखर सरांच्या पाठीमागे लागून आम्ही बघितलं नाही की विरोधी पक्षात आहे, अमुक आहे. मी माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्याकडे सुद्धा गेले होते, सर ही कुठल्याही परिस्थितीत पाणी योजना झाली पाहिजे. मला इथे पक्षभेद करायचा नाही, मला पक्ष माहिती नाही, मला इथला स्थानिक नेता कोण, तुम्ही आमचे पालक आहात या जिल्ह्याचे,
त्यामुळे तुम्हाला सांगते, मला ही पाणी योजना पाहिजे. शेखर सरांनी सांगितलं तुम्ही आमदारात ही पाणी योजना झाली पाहिजे. आणि ही दोघांनी मिळून 165 कोटीची पाणी योजना मंजूर केली, वर्कआउट दिलेली आहे आणि कामाचा आदेश देऊन आता काम सुरू पण झालेलं आहे. आचारसंहिता असेल म्हणून थांबलं असेल, पण पाणी योजना सक्सेसफुल झाली. ती आमच्या राज्यातच झाली. शेखर सरांनी केली, पालकमंत्री उदयजी सामंत यांनी केली. त्यामुळे त्यांचेही आभार मानते. कारण आम्ही जी कामं मंजूर केलेली होती ती नंतर आमचे पिरियड संपल्यानंतर थांबली किंवा महाविकास आघाडी झाली आणि त्यामुळे ती कामं थांबवली गेली. उदाहरणार्थ आमचं सांस्कृतिक केंद्र, हे तारीख ठरलेली होती 16 डिसेंबर आणि त्याच कालावधीत महाविकास आघाडी झाली आणि सांस्कृतिक केंद्राचं ओपनिंग म्हणजे उद्घाटन राहिलं. जे महाविकास आघाडी झाल्यानंतर जी कामं आमची थांबवली गेली ती कामं शेखर सरांच्या आणि उदय सामंतांच्या, माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या माध्यमातून इंदिरा सांस्कृतिक केंद्र असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असू दे, नारायण तलाव असू दे, अशी अनेक कामं आहेत. आणि मुरादपूरकडे जाणारा ब्रिज असू दे, ही सगळी कामं आमच्या कालावधीतली होती. परंतु आमचा कालावधी संपला, आम्हाला विरोध केला म्हणून ती राहिली. परंतु आमचा कालावधी संपल्यानंतर आम्ही थांबलो नाही, पद नसू दे, पण यांच्या पाठीमागे लागून ती कामं आम्ही पूर्ण करून घेतली. त्यामुळे शेखर सरांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि शेखर सरच काम करू शकतात. मॅडम, एक प्रश्न राहून गेला, तो मुद्दा म्हणून विचारतो. परवा विनय नातू साहेबांची आपण मुलाखत घेतली, त्यामध्ये त्याने खंत व्यक्त केली की या जिल्ह्यामध्ये एकही जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली नाही. तुम्हाला वाटते खंत? नाही, खंत तर वाटणारच ना, कारण ह्या जिल्ह्याला शिंदे गटाला मिळाले, कारण महायुती आहे. आम्ही पण अपेक्षित होतो की एक नाही 2 तरी सीट मिळाव्या. ठीक आहे, 2 नाही ते 1 तरी मिळावी, आम्हालाही वाटत होतं. ठीक आहे, आता नाही मिळालं तर महायुतीच आहे, निवडून आले तरी महायुतीतच येणार आहेत सगळे. त्यामुळे खंत वाटून काहीच उपयोग राहणार. आता खंत वाटली, पण आता खंत करून काय, ह्यांना निवडून देणं गरजेचं आहे, कारण आपल्याला सरकार स्थापन करायचं आहे महायुतीचं. त्यामुळे ह्या सगळ्यांना निवडून देऊन एकत्रच बसणार, शेवटी सभागृहात एकत्रच येणार आहेत ते. नाही, मागरे म्हणजे थोडंसं मनामध्ये कुठंतरी सल राहते की बाबा आपण जेवढी मेहनत घेतली सल आहे, राहिली, समाजामध्ये. खंत वाटली तरी काम करायचं थांबायचं का? काम करायलाच हवं, कारण तो महायुतीतलाच असणार आहे ना आमदार. बरोबर. खंत वाटलीच, मनाला खंत आहेच, पण तो आपलाच आहे ना आता. त्यामुळे त्यांना निवडून देणं, त्याचं काम करणं गरजेचं आहे, कारण विधान भवनात तेच सगळे बसणार एकत्र सगळ्या कामांना मंजुरी द्यायला. ठीक आहे सर, ते शेवटी आपण आपल्या मतदारांना किंवा आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल, काय आवाहन कराल? मी सर्व माझ्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा सभेतील सगळ्या नागरिकांना आवाहन करते की आज शेखर सरांचं नेतृत्व खूप चांगलं आहे, शांत आणि संयमी वृत्तीचं आहे. अजात शत्रू आहेत शेखर सर म्हणजे. त्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करेन की 2 नंबरचं बटन घड्याळ यांना तुम्ही बटन दाबून बहुमताने निवडून द्या, असं मी आवाहन करते. धन्यवाद मॅडम, आपण अतिशय सविस्तरपणे फार दिवसानंतरच आपण एकमेकांशी संवाद साधला, मात्र आपण चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. येणाऱ्या 20 तारखेला काय होतं आणि 23 तारखेला काय होतं हे आपण पाहूया. शेवटच्या टप्प्यात जर मिळाली संधी तर आपण अजून पुन्हा एकदा बोलू, कारण जसजसे दिवस पुढे जात आहेत तसं थोडंसं वातावरण सुद्धा तापणार आहे. त्यावेळेला आपण संवाद साधूया. तुर्तास आपल्या मनापूर्वक आभार. थँक्यू. त्या होत्या सुरेखा खेराडे मॅडम, ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्या पद्धतीची प्रचार यंत्रणा चालू आहे किंवा त्यांनी जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे, शहराचा आढावा घेतलेला आहे. आपण नगराध्यक्ष राहिल्यामुळे इथल्या मतदाराशी चांगला परिचय आहे आणि शेखर सरांनी यांनी केलेल्या कामाचा, विकासाचा देखील त्यांनी थोडक्यात आपल्यासमोर आढावा घेतलेला आहे. त्याचा नेमकं मतदारावरती काय परिणाम होईल हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र 20 तारीख ही फार महत्त्वाची आहे. प्रत्येक दिवसागणिक चित्र बदलत जाईल किंवा एखाद्या दिशेनं एखाद्या उमेदवाराला खूप चांगल्या पद्धतीची बढत देखील मिळू शकते. मात्र ते नेमके चित्र काय असेल हे आज आपण सांगू शकत नाही. मात्र दुसरीकडून एक ती ताकद लावली जात आहे आणि नक्कीच प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये, आपापल्या विभागामध्ये आपण कसे पुढे राहू, आघाडीवर राहू यासाठी प्रयत्न करतात. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, पदाधिकाऱ्यांमध्ये एक चांगल्या पद्धतीचा एक एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया 20 तारखेला काय होतं आणि 23 तारखेला गुलाल नेमका कोणाचा उधळला जातो. धन्यवाद.